येणाऱ्या 12 ऑगस्टला कर्क राशीमध्ये सूर्यग्रहण आहे आणि हे अश्लेषा नक्षत्रामध्ये पाहायला मिळेल. अश्लेषा नक्षत्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हीलिंग म्हटलं जातं, उपचार म्हटलं जातं, कर्मबंध म्हटलं जातं. त्यामुळे या नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्यग्रहण होत आहे, हे सूर्यग्रहण तुम्हाला सांगत आहे की काही गोष्टी ज्या जुन्या आहेत त्या सोडून तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करून नवीन गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. हे ग्रहणाचा परिणाम हा तुम्हाला 6 महिने ते 3 महिने तुम्हाला जास्त पाहायला मिळेल, स्पेशली ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता ह्याचा परिणाम कसा होतो, का होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. भारतामध्ये जरी दिसत नसेल तरी व्हायब्रेशन जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 3 ते 6 महिने याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रहण जेव्हा होतं तेव्हा तो प्लॅनेट आणि त्याच्या सोबतचे प्लॅनेट जे असतात त्याचा खूप परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे सूर्य, चंद्र, राहू आणि केतू हे फार महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर मेष ते मीन पर्यंत मी नक्कीच तुम्हाला याचं प्रेडिक्शन देईन की काय परिणाम होणार आहे. सूर्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा आत्मा, वडील, आत्मविश्वास, प्रतिष्ठा याला आपण पाहतो. चंद्राला आपण आई, मानसिक शांतता, भावनिक सुरक्षितता, विचार हे पाहतो. आणि राहू केतू जेव्हा हे जवळ येतात सूर्य आणि चंद्राच्या, त्यामुळे त्याच्या प्रकाशावर प्रभाव टाकतात. त्यामुळे आत्मपरीक्षण, नव्याने सुरुवात या गोष्टीचा एक विचार केला जातो. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की जर तुमच्या पत्रिकेमध्ये सुद्धा ग्रहण दोष असेल तर मात्र तुम्हाला ह्याचा परिणाम पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर की नक्की या ग्रहणाचा आपल्या लाईफमध्ये काय परिणाम होणार आहे हे मी तुम्हाला सांगेन. देशामध्ये, विदेशामध्ये काय परिणाम होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा तर एक लक्षात, कर्क राशीमध्ये गुरु बसलेला आहे. गुरुसारखा एक मजबूत प्लॅनेट असल्यावर आणि उच्च स्थितीवर बसलेला आहे, त्यामुळे जास्त परिणाम नाही पाहायला मिळणार, म्हणजे सौम्य परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की अश्लेषा नक्षत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे हिलिंगसाठी म्हटलं जातं. नवीन सुरुवातीला आत्मपरीक्षण करून तुम्हाला आपल्या जो प्रॉब्लेम आहे तो फेस करून नवीन सुरुवात करायची. मग ती प्रोफेशनल लाईफमध्ये असेल, पर्सनल लाईफमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, ते फार गरजेचं आहे. कारण कर्क राशीला जेव्हा आपण पाहतो किंवा अश्लेषा नक्षत्र ह्या गोष्टी आपण पाहतो, ही खूप संवेदनशील गोष्टी आहेत. कधी कधी काही लोकांना खूप थकवा जाणवेल, खूप स्ट्रेस जाणवेल, तुमची फार धावपळ होते, मानसिक तुम्हाला त्रास थोडासा होत आहे. आणि त्याचबरोबर जर ज्योतिषशास्त्रानुसार पाहाल तर एक आत्मपरीक्षणाचा काळ आहे. जुन्या गोष्टी सोडून, निगेटिव्ह गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी करण्याचा हा काळ आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जेव्हा भारताची पत्रिका पाहिली जाते तर तुम्हाला सांगेल की कर्क राशी फार महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे राजकीय काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवर तुम्हाला परिणाम पाहायला मिळेल. जे म्हणजे व्यापारमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, महागाई खूप वाढू शकते. जे आपले जनरेशन आहे आताचा काही काळ तुम्ही बघाल त्या गोष्टीमध्ये थोडेसे आंदोलन किंवा सरकारविरुद्ध संघर्ष, या गोष्टी, युद्धाचं वातावरण जगामध्ये, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आर्थिक ह्याच्यामध्ये की शेअर मार्केट करत असाल तर जपून करा. कुठलीही गोष्ट घाईघाईने करू नका. विचारपूर्वक डिसिजन घ्या, कारण जागतिक गोष्टीमध्ये सुद्धा खूप अस्थिरता, अचानकपणे खूप वस्तूंच्या ज्या डाळीबिळी आहेत किंवा काही कडधान्य आहे त्यांची खूप तुम्हाला प्राईस वाढलेली पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी आहेत तर नक्की करा, उपाय करा. बेस्ट ऑफ लक. ग्रहणाचा कसा परिणाम होणार आहे मेष राशीसाठी हे आपण जाणून घेऊया. मेष राशीसाठी हे 4थ्या घरामध्ये ग्रहण आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की 4थं घर हे कशाला दाखवतं, घराला दाखवतं, आईला दाखवतं, मालमत्ता, मानसिक शांतता, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार हेही सुद्धा दाखवतं. त्यामुळे जे काही गोष्टी तुम्ही करत असाल, गाडी घेत असाल, काही प्रॉपर्टीची कागद घेत असाल किंवा आईचं आरोग्य असू देत किंवा मानसिक स्थैर्य, या सगळ्या प्रॉब्लेम तुमच्यासमोर येणार आहेत. मग आता या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं किंवा काय खबरदारी घ्यायचं हे मी तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा तर कौटुंबिक घरामध्ये छोटे मोठे काही वाद असतील किंवा काही गोष्टी असतील हे तुमच्या समोर येणार आहे. त्याचबरोबर शनी 7.5चा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की शनी वक्री सुद्धा आहे आणि ग्रहण असतं तेव्हा 6 महिने चा परिणाम हा तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम दाखवतो. त्यामुळे घराचे कागदपत्र, जर तुम्ही घेत असाल, गाडी घेत असाल, तर फार काळजीपूर्वक तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. छोट्या छोट्या कारणावरून तणाव निर्माण होईल, छोट्या छोट्या गोष्टीने मानसिक स्थैर्य थोडंसं त्रासदायक होईल. त्याचबरोबर आर्थिक स्थिती ही थोडीशी त्रासदायक काही लोकांसाठी होऊ शकते. संयम ठेवणं फार गरजेचं आहे. तो एकतर खूप चिडचिड होणे हे तुमच्या राशीमध्ये आहे, त्यामुळे चिडचिड होणे, राग येणे किंवा रागात घाईघाईत तुम्ही डिसिजन पण पटकन घेता. त्यामुळे मोठी गुंतवणूक करत असाल तर प्लीज थोडंसं शांत राहा, कागदपत्रे नीट पहा आणि मगच तुम्ही त्याच्यावर साईन किंवा काय गोष्टी करत असाल तर करा. अचानक खर्च वाढू शकतो, आईची तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि त्याचबरोबर जे काही मोठे निर्णय घेत आहे, घराचे, गाडीचे, जमिनीचे, लीगल डॉक्युमेंट तुम्हाला नीट वाचायचेच आहेत, नाहीतर तुम्हाला फार प्रॉब्लेम होऊ शकतो. विश्वासाच्या आधारावर कुठेही साईन देऊ नका हे मी तुम्हाला सांगेन, कारण या वेळेला जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तर त्रास होऊ शकतो. स्पेशली आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घेईल किंवा आई रिलेटेड असे काहीतरी डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतील जेणेकरून तुम्हाला
भावनिक ताणसुद्धा पाहायला मिळेल. त्याचबरोबर थोडंसं कामाचा अतिभार होईल, थोडंसं गोंधळ होईल, चिडचिड वाढेल, राग वाढेल. त्यामुळे जेवढे शांत राहाल तेवढे शांत राहा, मेडिटेशन करा, उपाय जे दिले ते सगळे करा. आणि एक लक्षात ठेवा, जे तुमचे इष्टदेवता आहेत किंवा तुम्ही ज्यांना मानता त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संयमाने सगळे निर्णय घ्या. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. आणि ॲस्ट्रोश्वेता 369 आपल्याकडे 7 मुखी रुद्राक्ष आहे. 3 मुखी रुद्राक्ष मेष राशीवाल्यांनी तर नक्की घालावे. त्याचबरोबर तुमचा मुलांकानुसार तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या राशीनुसार सुद्धा ब्रेसलेट घेऊ शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक. तो येणारं सूर्यग्रहण हे वृषभ राशीसाठी कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. येणारं सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी काही संमिश्र परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे तृतीय घरामध्ये, तिसऱ्या घरामध्ये हे होत आहे. त्यामुळे तिसरं घर संवादाला दाखवतं, छोट्या प्रवासाला दाखवतं, धैर्य दाखवतं, प्रयत्न दाखवतं. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन नवीन सुरुवात या सगळ्या गोष्टींना सुद्धा दाखवतं. काही चांगले परिणामसुद्धा होणार आहेत आणि काही त्रासदायकसुद्धा होऊ शकतात. आता थोडक्यात काय गोष्टी होतात, तर सगळ्यात मी पहिल्यांदा तुम्हाला एक सल्ला देईन की कुठलीही गोष्ट बोलत असताना खूप विचारपूर्वक बोला. कारण इथे संवादातून काही गोष्टी चांगल्याही होतील आणि वाईटही होतील. त्यामुळे तुम्हाला मी सांगेन की या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. काहींचे शिक्षण जर अर्धवट सुटलेलं आहे किंवा एखादं प्लॅन तुम्ही करणार आहोत ते अर्धवट थांबलेलं होतं, ते नक्की कंप्लीट होईल. त्याचबरोबर शेजारी जे तुमचे आहेत त्यांच्याशी गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे ते जे संवाद तुमचा असेल त्या गोष्टी तुम्हाला फार व्यवस्थित करायच्या आहेत. उगाचच रागवू नका. एकतर तुम्हाला ना एक्सप्लेनेशन द्यायला आवडत नाही. मग त्यामुळे काय होतं, आणि तुम्ही हट्टी स्वभावाचे खूप आहात. त्यामुळे इथे हट्टीपणा जास्त प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यामुळे मार्केटिंग असेल किंवा काही संवाद असेल, सोशल मीडिया किंवा काही कम्युनिकेशनची जी कामं असतात त्याच्यावर आपल्याला फार लक्ष ठेवायचं आहे. चांगला फायदासुद्धा मिळू शकतो, पण त्राससुद्धा होऊ शकतो. स्पेशली आत्ता तुम्हाला जेवढा परिणाम पाहायला मिळणार नाही, पण कधी आय थिंक ऑक्टोबर-नोव्हेंबरला थोडासा त्रासदायक काळ जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करत असाल तर खूप विचारपूर्वक तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. त्याचबरोबर नवीन गोष्टी जर व्यवसाय किंवा बाकीच्या काही गोष्टी करत असाल तर घाई करू नका. संबंध जे भाऊ बहिणींचे आहेत त्याच्यामध्ये लक्ष द्या. कागदपत्र व्यवस्थित करा. त्यामुळे वाद, घाई किंवा चुकीचा संवाद हा तुम्हाला त्रासदायक ठेवू शकतो. भावंडांशी संबंध व्यवस्थित ठेवा. उपाय मी खाली दिलेले आहेत ते करा. आणि त्याचबरोबर शेजाऱ्यांशी जपून व्हा. कारण इथे शेजाऱ्यांशी सुद्धा काही भांडण किंवा काही मिसअंडरस्टँडिंग इथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन आणि मी तुम्हाला हेही सांगेन की हा काळ चांगला आहे, पण नंतर पुढच्या वर्षी 7.5चा काळ सुरू होणार आहे. त्यामुळे कदाचित डिसेंबरनंतर तुम्हाला तो थोडासा वेध सुरू होतील. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की वृषभ राशीचे ब्रेसलेट तुम्ही यूज करू शकता. ॲस्ट्रोश्वेता 360ने बनवलेले मुलांकवरून तुम्ही यूज करू शकता. किंवा रुद्राक्ष तुम्ही घालू शकता तुमच्या राशीनुसार. तर नक्की व्हिजिट करा ॲस्ट्रोश्वेता 369 वेबसाईटला आणि ऑर्डर करा. बेस्ट ऑफ लक. सो कसा जाणार आहे मिथुन राशीसाठी येणाऱ्या हा ग्रहणाचा परिणाम, तर मी तुम्हाला सांगेन की 12 ऑगस्टला जे ग्रहण आहे हे मिथुन राशीच्या दुसऱ्या घरामध्ये पडतं. दुसरं घर हे कशाला दाखवतं? दुसरं घर वाणीला दाखवतं, पैशाला दाखवतं, धनसंपत्तीला दाखवतं, कुटुंबाला दाखवतं. त्यामुळे इथे काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायचं. पहिलं तर धन, कुटुंब, बचत आणि वाणीवर कंट्रोल ठेवून आपल्याला वाणीशी थोडीशी काळजी घ्यायची. कधी कधी खूप चिडचिड कराल, रागराग कराल आणि घरच्या लोकांवर पूर्ण तीव्र शब्दामध्ये तुम्ही त्याचा वापर करून घरातील रिलेशन कदाचित तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे वाद टाळायचा आहे, शब्दावर कंट्रोल ठेवायचा आहे. आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण पटकन बोलून त्रास देऊ शकतो. तर आपल्याला शब्द थोडेसे सांभाळून वापरायचे आहे. दुसरी गोष्ट, करिअर आणि कामामध्ये मी तुम्हाला सांगेन की चांगल्या गोष्टी होतील. काही अडकलेले पैसे मिळतील, काही गुंतवणूक केली असेल त्यामध्ये चांगलं यश असेल, अडकलेले काम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. वरिष्ठांचं तुमच्याकडे लक्ष असेल. व्यवसायामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करताना थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे आणि कागदपत्र तुम्हाला नीट सांभाळून हँडल करायची आहेत. आर्थिक परिस्थितीमध्ये जसं मी म्हटलं की नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन गोष्टी याही सगळ्या खूप छान असणार आहेत. खर्च थोडासा वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर कंट्रोल करणं हे फार गरजेचं आहे. किंवा एखाद्याला उधार देणे किंवा एखाद्याची काही मदत करण्यासाठी साईन काय करणे हे विचार न करता घाईघाईने करू नका. खूप विचारपूर्वक डिसिजन घ्या तर तुमचा फायदा आहे, नाही तर थोडासा त्रास होईल. कुटुंबामध्ये ज्या गोष्टी थोड्याशा त्रासदायक असतील किंवा काही जुन्या गोष्टी असतील ते पुन्हा समोर येतील आणि मग त्याच्यावर
स्वतःचं ओपिनियन देण्याच्या ऐवजी थोडासा विचारपूर्वक सगळ्यांसोबत बसून विचार करा आणि निर्णय घ्या. त्याचबरोबर थोडीशी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. थोडंसं ना चेहरा किंवा मान, तोंडाचे आजार असे होऊ शकतात किंवा दात दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. पैसा सांभाळून नीट करा, वापरा आणि घाईघाईने डिसिजन घेऊ नका. उपाय जे दिले ते करा. मिथुन राशीचे जे रुद्राक्ष आहे ते तुम्ही यूज करू शकता, चारमुखी. त्याचबरोबर मिथुन राशीसाठी ब्रेसलेट आहे, मुलांकाचे ब्रेसलेटसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता ॲस्ट्रोश्वेता 369 या वेबसाईटवरून. काळजीपूर्वक काही गोष्टी केल्या तर नक्कीच हे जे दिवस असतात ते शांत आणि व्यवस्थित जातात. त्यामुळे घाईने डिसिजन घेऊ नका. ग्रहणाला समजा, व्हायब्रेशनला समजा आणि या गोष्टी करा. बेस्ट ऑफ लक. येणाऱ्या ग्रहणाचा कर्क राशीसाठी काय प्रभाव पडणार आहे हे मी तुम्हाला सांगते. कर्क राशी म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये अश्लेषा नक्षत्रामध्ये हे होत आहे. त्यामुळे वैयक्तिक, भावनिक आणि मानसिक परिणाम तुम्हाला इथे जाणवेल. कर्क राशीच्या लोकांनी मी तुम्हाला सांगेन की खूप मनाची काळजी घ्यायची आहे. विचारांचा खूप जास्त त्रास होईल. अतिविचार, अस्वस्थपणा आणि वेगळा गोंधळ तुमच्या आयुष्यात सुरू असणार आहे. त्यामुळे मी सांगेन की जुन्या आठवणीने तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो. काही गोष्टी अशा आहेत त्या समोर येऊ शकतात. कौटुंबिक, वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम दाखवत आहे. हजबंड वाईफचे रिलेशन प्रॉब्लेम दाखवत आहे. वडिलांची तब्येतीची तुम्हाला फार काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर मोठी गुंतवणूक, कर्ज किंवा आर्थिक व्यवहार याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. कामात घाई करू नका, डिसिजन फटाफट घेऊ नका, कारण त्या गोष्टीचा त्रास होईल. खर्च खूप होतील. कामाच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन ना, काही नोकरी चेंज होण्याचे सुद्धा योग आहेत किंवा अचानक खूप अडथळे, तणावपूर्ण वातावरण, बॉसशी, वरिष्ठांशी पटत नसणार आहे. जे कलीग आहेत त्यांच्याशी सुद्धा थोडासा वाद होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं विचारांना शांत ठेवा. स्वतःकडे लक्ष द्या. गोंधळ होत असेल, चिडचिड होत असेल ते करू नका. कारण जर दुर्लक्ष केलं तर झोप एकतर लागणार नाही, थोडंसं मानसिक ताण होईल, तब्येत थोडीशी खराब होऊ शकते. त्यामुळे देवाचं नामस्मरण करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन, घाईने निर्णय घेऊ नका. हा काळ जो आहे तो तुम्हाला स्वतःच्या कुठल्या तरी एका कार्मिक गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. भावनिक गोष्टी तुम्हाला त्या वाद जो आहे, त्रास आहे, या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. मग ती नोकरी असेल, रिलेशनशिप असेल, काहीतरी अशी गोष्ट आहे ज्याने ते तुम्हाला ग्रहण सांगायला आलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की मनात ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याचा शांतपणे विचार करा. घाईने प्रतिक्रिया करू नका. शांत राहून डिसिजन घ्या. मग जॉब असेल, रिलेशनशिप असेल किंवा काही अशी गोष्ट ती तुम्ही सोडून नवीन गोष्टी शिकणार आहात किंवा नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहात. सो प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की उपाय जे दिलेत ते करा. खूप त्रास होत असेल, तुमचा मुलांक 2 असेल तर मुलांक 2चं ब्रेसलेट घाला. कर्क राशी असेल तरीही कर्क राशीचं प्लीज घाला. आणि जो मनाचा त्रास आहे तो कमी होईल. आणि त्याचबरोबर रुद्राक्ष आहे ते सुद्धा कर्क राशीसाठी खूप दोनमुखी महत्त्वाचं आहे. तर नक्की घाला.